अधिक मास महात्म्य अध्याय 23. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संत सज्जन मल महात्म्य पुण्याख्यान. मागिले प्रसंगीचे निरूपण धरा आठवण मनासी. विप्रानंदाची भगिनी वेश्या गेलीसे घेऊनी, ते वार्ता ऐकून कानी बंधू शोक सदनी पडियेला. इतका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे ऐकला. अवधान दीजे श्रवणाला, काय करिता जाला विप्रकुमार. शोक करिता तयाते नगरवासी सभोवते, समजावुनी तयाते गृह गेले आपुलिया. या उपरी तो विप्रकुमार, नित्य सारीतसे गृहाचार. तक्र विक्रय करून उदार, निज हाते संपादितेसे. तो येरीकडे नारायण, यात्राक्रमी 3 वर्ष. म्हणे जावे माघारे परतोन, लेकुरे अज्ञान श्री गुरूंची. गुरु कन्या वेश्येने नेली जाणा, हे वार्ता विदित नाही नारायणा. परी अंतरसाक्ष जनार्दना, फिरते मन नारायणाचे. म्हणे गुरुगृही जावे आता, कवण तिथे सुखाची वार्ता. हे तो सांगोन गेली देवता, यक्षणी देवी पूर्वीच. ऐक तक्र विक्रय करावा, एका जारत्वे निर्वाह व्हावा. हा सौख्याचा तेथील ठेवा, न देखवे देवा माझेनी. म्हणोनी येत येत परतला, पुन्हा मागुता तीर्था गेला. वर्षे 12 क्रमिता झाला, परी नाही मनाला स्थिरता. कोमळ हृदय ब्राह्मणाचे, वरी पुण्यवान शरीर त्याचे. विशेष गुणपुण्य सेवेचे, म्हणोनी नवनीताचे हृदय पै. असो 12 वर्षा परतोन, नारायण पातला गुरु आश्रमस्थानी. येता देखिला गुरु सुते नयनी, परी त्याची ओळखी मनी न पुरे. मग नारायणे हास्य केले, म्हणे आम्ही तुवा ओळखिले. ऐसे वदता तेची वेळे, पायी ठेवले मस्तक. आरडोनी पडिलासे गळा, रडू लागला खळखळा. म्हणे वनी टाकूनी वत्सला, आपण गेला यात्रेते. म्हणे मज नाही माता पिता, नाही बंधू भगिनी चुलता. नाही कोणी पाळिता पोषिता, आहा अनंता हे काय केले. एक होती भगिनी मज लागून, तेही वेश्येने नेली चाळवून. नेणो असे कवणे स्थानी, ते मज लागूनी विदित नसे. ऐसे साकल्य समाचार ऐकिला, नारायण हृदयी थकीत झाला. मग तया ते आश्वासिता झाला, मधुर वचने करुनी. म्हणे बापा ऐक आता, होणार ते न चुके तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, तयाची वार्ता अनुपम्य. ऐसे तया ते आश्वासुनी, बैसला जाता निज आसनी. येरे मांडीलसे साजणी, परवडी तया भोजनाची. गृहीतो पदार्थ अनुकूल नाही, म्हणोनी कुसुमुसी ठायीचे ठायी. आहा देवा माझे दैवी नाही, आलिया समयी अतिथा. हे नारायणे जाणीतले, म्हणे बापा तुवा काय आरंभिले. माझे भोजन तव असे झाले, नाही उरली अपेक्षा काही. मनी विचारी नारायण, रसविक्रयाचे न स्वीकारावे अन्न. म्हणोनी मांडले निर्वाण, वारीला जाणया हेतू. मग येरे गो दहने केले, काही उपहराते सारिले. मग शयनाते आरंभिले, पाय चुरिले तयाते. तव नारायण विचारिता झाला, म्हणे मजवरी द्रव्यार्थ काय साधिला. तो सत्य निवेदी मजला, शंका या बोला न मानी. येरू परमलज्जे करुनी, सांगता झाला तये क्षणी. म्हणे 1 दशक रौप्य नाणे साचुनी, ठेविले सदनी आजवरी. या विरहित काही नसे जाण, पात्र तो मृण्मय भोजन. वाहतो तव चरणाची आण, सत्य जाण महाराजा. निर्मळ हृदयीचा पाहुनी, चित्ती द्रवला नारायण. काही उपाय करून, लावावे साधन या लागी. मग तया ते मधुर वचनी, बोलता झाला तक्षणी. म्हणे मी सांगेन जी करणी, ते तू निजमनी धरसी की. येरू म्हणोजी तत्वता, असत्य न करी वचनार्था.
सांगाल ते स्वीकारूनी आता, नवे अन्यथा स्वामिया. मग श्लोकाधारे करुणी बोलता झाला वचन, तोची अवगत हो जाण तुम्हा लागूनी स्वस्थता. म्हणे या मलमासी निशेष, गोदान परमविशेष. जे आचरती निर्दोष, त्या पुण्यास पार नाही. जितुके रोम धेनू अंगी असती, तितुके कल्प ब्रह्मलोकी वसती. समूळ होय पापाची शांती, आचरे तयाप्रती हे पुण्य. तरी उदयीक करुणी प्रातस्नान, ही धेनू करी कृष्णार्पण. वरी दक्षिणा संचित जे रौप्य नाणे, करी अर्पण द्विजाते. इतुके वचन जरी मानसी, तरी तू अक्षयी सुखी राहासी. येरुवदे त्या समयासी, तथास्तु ऐसी अक्षरे. परी विश्वास न वाटे नारायणा, करील न करील गोदाना. येवढीच तया ते उदरपोषणा, म्हणोनी मना संशयो. परी विक्रम कुमार तो द्रवला, आधीच होता तो त्रासला. त्याहीवरी सद्गुरु भेटला, उपदेश केला परमार्था. मग भावार्था धरुनी सद्गुरु वचनी, प्रातकाळी आला स्नान करुनी. एका विप्राते बोलावनी, गोपूजनी अनुसरला. दान ते जो विप्र पाचारिला, तो परम आश्चर्य मानिता झाला. म्हणे आज काय आठवले याला, पुढे निर्वाहाला केवी होय. असो आपणासी काय कारण, सांप्रत धेनू देतसे दान. म्हणून विधियुक्त संकल्प सांगून, करी पूजन धेनूचे. उपरी विप्रपूजा स्वये करून, तो धेनू असे दिधली दान. मनी भावार्थ गुरुवचनी पूर्ण, नसे जाण अन्य काही. एका सद्भावा वाचून सद्गुरूंची भेट होणार नाही. तया वीण सुटे न संदेहो, जाणा सर्वही भाविक हो. आधीच विप्रकुमार दरिद्री पाही, माता पिता पाळिता दूजा नाही. उदरनिर्वाहाची धेनू तेही, दिधली पाही दानाते. एक दिनीचे भक्षावया अन्न, तेही किंचित गृही नसे जाण. यापरी सर्वस्वे घडले दान, तया विप्रकुमारा लागून. ऐसे झाले ते दिवसी जाण, परी प्राप्त झाला माध्यान्ह. विप्रकुमार तळमळे तेणे करून, अन्न भक्षावया. अंतरीच आपुल्या कुसुमुसी, काहीच न बोले सद्गुरुसी. ऐसे करिता अस्तमानासी, संधी आपैसी होऊ आली. तव नारायणे काय केले, निवांतमनी आसनी वैसले. स्थान संधे ते मांडिले, आरंभिले पूजनाथे. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी, उपोषित राहू नेदीच कोणी. कीटक पक्षी आदी करुणी, जो त्रिभुवनी पाळीतसे. तेथे विप्रकुमार क्षुधेने पीडित, हे तयाथे न साहवेची मात. तव तो नारदमुनी अकस्मात, देखिले तेथे कौतुकाते. मग तैसाच त्वरे चालिला, मुनी ब्रह्मलोकाप्रती आला. सद्भावे नमस्कारिला पिता आपुला, आणि समग्र निवेदिला वृत्तांतू. म्हणे नवल देखिले आजी स्वामी, विप्रकुमाराची अक्षरे लिहिली तुम्ही. जे तक्र विक्रये निर्वाह व्योमी, प्रतिदिनी करावा. ऐसे अक्षर स्वामींचे, ते असत्य झाले साचे. तयाने दान केले धेनूचे, पुढे निर्वाहाचे कसे काय. असता होऊ आला दिनमान, पुढे तयाची गती कवण. असत्य झाले वचन, ब्रह्म अक्षरे पूर्ण स्वामिया. ऐकुनी नारद मुनींची वाणी, चतुरानन दचकला मनी. निरखिता झाला जव ध्यानी, तव सत्यवाणी सर्वही. म्हणे हे तो विपरीत झाले, तया ते सर्वस्व दान घडले. आता उपाया ते पाहिजे केले, तरीच भले कर्म हय पै. येथे जे जे अर्पावे, तया दशगुणी लागे पावावे. हे जाणूनी ब्रह्मदेवे, काय मांडिले विंदान. सत्वर ब्राह्मण वेश नटला, सवे दश गायींचा मेळा. घेऊनी भूलोकी आला, त्वरे पावला विप्रसदन. गायी उभ्या करुनी द्वारी, विप्रकुमारा ते हाका मारी. येरूपातला झडकरी, सद्भावे नमस्कारी तयाते. तव चतुरानन बोले तयासी,
तुझिया पितरे आम्हा पाशी दश गौतम्या रक्षणासी ठेविल्या होत्या निर्धारे. त्यातू आपुल्या अंगीकारी आता म्हणोनी झाला बोलता. ऐसे वचन ऐकुनी तत्वता येरू थांबा म्हणे तयाथे. मी आपुले गुरुसी पुसून माघारा येतो परतून. ऐसे तयाते वदून आला परतूनी माघारा. मग गुरु बंधू ते म्हणे तेव्हा एक विप्र आलासे सदैवा. तयाने आणिल्या दश धेनुवा अंगीकार माते म्हणतसे. म्हणे तुझिया बापे ठेविल्या पाही हे तो माथे विदित नाही. काय उत्तर असे ते समयी कृपा करुणी देऊ तयाते. ऐसे ऐकुनी नारायण किंचित केले हास्यवदन. कळली अंतरीची खूण आला घेऊनी विधाता. येथे जैसे आपण द्यावे तया दशगुणी लागे पावावे. म्हणून या ब्रह्मदेवे दशधेनू आणिल्या पै. मग तया ते आज्ञा देते अवसरी धेनू आणिकास गृहाभीतरी. तया विप्राते नमस्कारी जोडल्या करी सद्भावे. येरे जाऊनी तैसेची केले धेनुका ते अंगीकारिले भले. वरी रौप्य नाणे चांगले गणित भले एक दशक. ऐसे स्वीकारूनी ते वेळा नमस्कारूनी विप्र बोलविला. नारायणा ते निवेदिता झाला वाडा भरला गोधनी. तव तया ते वदे नारायण एक मोडी आता रौप्य नाणे. धेनू लागी घेऊन येई तृण आणि उदरा लागुनी तुझिया. जे इच्छा असेल अंतरी तेची तू आजी स्वीकारी. अर्ध नाणे तया माझारी असो दे पदरी तुझिया. ऐसे आज्ञापिता तया ते येरू आज्ञा तैसीच वर्तत. रौप्य नाणे घेऊनी बाजारात तृण आणीत धेनू लागी. मग गौ आणि आपली वासना तोची पदार्थ घेत आपणा. अर्ध रौप्य नाणे समग्रही जाणा ठेविता झाला विप्रकुमार. धेनू वेते घालूनी या तृण स्वये सारिलासे भोजन. मग गुरुसेवे लागून तत्पर झाला यामिनी. तव शिकवण देतसे नारायण म्हणे बापा ऐक एकवचन. प्रातःकाळी उठून गंगा स्नान येई करून झडखरी. मग बोलावूनी विप्रमेळा दान देई धेनू सकळा. स्वये होई तू तव निराळा पाहिजे कशाला खटाटोप. रौप्य नाणे तुझिया पदरी गणती असे 9 द्वारी. एक अर्ध रौप्य नाणेवरी असो साचरी जाणता. तरी 10 विप्र बोलावून दक्षिणेसहित देई गोदान. झणी करिसी अनुमान वचना जाण माझिया. ऐसी शिकवण देता दयाते येरू अवश्य म्हणे त्याते. अमान्य स्वामी वचनाते न करी जाण स्वामी या. नंतर प्रातःकाळ उठून करिता झाला गंगा स्नान. पाचारुनिया ब्राह्मण केले संपूर्ण गोदान. दान कैसे सर्व ही धन माध्यान्निकाते नाही धान्य. म्हणे हे भगवान जनार्दन केवी प्राक्तन माझे हे. धन देखिले नाही आजवरी हे चालत आले निज मंदिरी. तेही न राहावे की पदरी जन्मवरी चुकेना. माझी या प्रारब्धे हेची पूर्ण तय विक्रये उदरपोषण. करावे परी तू धेनूही जाण दिधली दान गुरु आज्ञे. ऐसा कुसुमुसी आपुले मनी परी बोलून दाविना वदनी. तव संधी प्राप्त झाली या वन्ही विप्रमणी क्षुधित पै. तव चित्रगुप्त वृत्तांताते समूळ निवेदिले ब्रह्मयाते. काल दश धेनुवा दिधल्या जाते त्याने त्या द्विजाते अर्पिल्या. समग्र धेनूचे केले दान पदरी काही नाही अन्न. तक्र विक्रय उदरपोषण करी उपोषण विप्रकुमार. मग शतधेनूंचा समुदाऊ घेऊनी चालिला ब्रह्मदेव. द्वारेशी उभा राहून पहाहो पाहता झाला विप्रकुमारा. म्हणे महापुरुषा बाहेर येई ही गोधने सांभाळून घेई. तुझिया बापाची हे ठेवी आजवरी पाही पाळिली मी. ऐसे ऐकताची मात येरू आला धावत धावत. पोटी क्षुधा नळ अतितप्त तो नयनी देखता विप्र राव. दैदिप्यमान सर्व शरीरी
भस्मे चर्चती वस्त्र पाठारी, रुद्राक्षमाळा अतिसाजिरी, कंठी घाली परिपूर्ण. सर्व गोधनांचा कळप, गणिता 100 भरी माप. मग परतला अतिसाक्षेप, गुरुबंधू जवळीके. सर्व वृत्तांत निवेदिला, म्हणे द्वारी एक विप्र असे आला. सवे शतधेनूंचा मेळा, सांभाळी मजला म्हणतसे. विप्र परम दैदिप्यमान, मुखी बोलतसे वचन. तुझिया वडिलांची ही गोधने, वरी रौप्य नाणे शतवरी. ऐसे तो वदतसे वचन, सांगा आता अज्ञाते कवण. येरू बोलतसे हासून, सांभाळी गोधन सर्वही. गुरु आज्ञेने तत्वता, गोधने झाला आणिता. हाती घेऊनी द्रव्यशता, पाहता विप्रगुप्त झाला. परी हे ब्राह्मण नेणे काही, हर्षयुक्त धेनू आणि सर्वही. ही खूण नारायणा ते ठावी, इतरा काही अवगत. मग गोधने भरुनी गोठण, घातले तया लागी तृण. स्वये भक्षी श्रेष्ठ अन्न, आवडे पदार्थ तोची पै. ऐसी करुनी सारासारी, मागुती गुरुसेवा अंगीकारिली. चरण चुरिता निर्धारी, बोले ते अवसरी नारायण. म्हणे सख्या ऐक वचन, गृहभरी दाटले गोधन. यासी सांभाळीसी कैसेन, तरी सांगतो वचन ते ऐक. एक धेनू ते पोसिता, कंटाळा आलासे तत्वता. येथे 100 वार्ता, केवी आता घडू शके. तरी उदयीक स्नान करून, पाचारी विप्रा लागुनी. संपूर्ण गोधने दक्षिणादानी, विप्रा लागुनी अर्पावे. संग्रहीन ठेवी एक अडगा, उतुके कार्य आधी करी का. येरू तैसेची करी देखा, उठोनिया प्रातःकाळी. स्नान सारिले गंगाजळी, पाचारिली विप्रमंडळी. समग्र गोधने एकच मेळी, पूजा केली गंधाक्षते. मग एक रौप्य गोधन, अर्पिता झाला विप्रा लागून. ब्राह्मणाचे मनी हर्षपूर्ण, नेता गोधने बोलती ते. म्हणे प्रतिदिनी वाटितो गायी, यासी तो एक दिनाचे भक्ष नाही. ही तो दिसती अपूर्व नवाई, किंवा शेषशायी तुष्टला. एक म्हणती कारण काय आपणाते, आणू कोठून तरी पराते. धेनू मिळाली एक आपणाते, दक्षिणेसहित निर्धारे. ऐसा बोलता द्विजवर, समस्त पातले निज मंदिर. इकडे रडे विप्रकुमार, होऊनी स्थिर बैसलासे. म्हणे रात्री गृहभरी दाऊनी, वाडा भरलासे गोधनी. कैसी कर्माची कहाणी, न देखो नयनी पै एक. ऐसे म्हणूनी स्वस्थ बैसला, तो दिन अस्त होऊ आला. परी पाहुनिया कौतुकाला, नारद गेला ब्रह्मलोका. नमऊनी चतुरानन, निवेदिता झाला वर्तमान. म्हणे आपण दिधले गोधन, ते दिधले दान तया ते. तक्र विक्रयी निर्वाहो, ऐसा लिखिताचा भावो. परी एकही धेनू ते न ठेवी हो, पुढे निर्वाहो कैसेनी. होऊ आला अस्तमान, उपोषित असे तो ब्राह्मण. ऐकता मुनीश्वराचे वचन, हास्य केले कमळासने. मागुती कमळासने उठोन, सवे घेतले सहस्त्र गोधन. वरी सहस्त्र रौप्य नाणे घेऊन, चतुरानन पातला. उभा राहुनी द्वारदेशी, हाक मारी विप्रकुमरासी. येरू धावत आला वचना सरसी, केला विप्रासी नमस्कार. ब्रह्मा बोलतसे तेव्हा, ह्या धेनू सांभाळी सदैवा. वरी रौप्य नाणे ठेवा, सहस्रावरी पै असे. आता तरी सांभाळी समग्र पाही, वदोनी गुप्त झाला तेची ठाई. देखता चाकाटला निज हृदयी, आला लवलाही भीतरी. समूळ वृत्तांत निवेदिला, म्हणे सहस्त्र गोधनांचा मेळा. घेऊनी रौप्य नाण्याला, परी पाहता गुप्त झाला नेणवे. ऐकोनी तोषला नारायण, मग लागले हे साधन. मग म्हणे तया लागून, सांभाळी कोण कळपा. तरी धेनू ते अर्पित ऋण, तूही सारी का भोजन. प्रातःकाळी करुनिया स्नान, आणि पाचारूनी विप्राते. समस्त धेनू दक्षिणेसी,
दान देई का ब्राह्मणासी, येरू हर्षयुक्त मानसी, तथास्तु वचनासी बोलत असे. मग दुसरे दिनी तैसाच प्रकार, आचरता झाला विप्रकुमार. पाचारुनिया धरामर, धेनू समग्र वाटिल्या. दक्षिणेसहित दिधले दान, नाहीसे केले सहस्त्र नाणे. न उरे दर्शना एकही जाण, धेनू संपूर्ण निजगृही. ऐसे करिता तये वेळा, वृत्तांत ब्रह्मयाते कळला. म्हणे सहस्त्र गोधने वाटिता झाला, आहारे कपाळा हे काय. आता 10 सहस्त्र धेता धेनू, त्याही दान देईन ब्राह्मणू. ऐसा प्रत्यही दशगुणित धेनू, कोठून आणू तयाते. तयाते आयुष्य शतभरी पूर्ण, तो तव प्रत्यही करील हेची कारण. त्याचे रुचेल येथेची मन, तक्र विक्रन काय काज. कोण गुरु तयाते भेटला, माझा मंत्र मज फळला. उणे आणले ब्रह्माक्षराला, हे तव वेदाला विहित नसे. मग हंस विमान पाचारिले, तयाते निजमुखे निवेदिले. भूलोकीऊ जाऊन ये वेळे, घेऊन येई विप्रकुमारा. मग हंस विमान येऊन, दैदिप्यमान केला ब्रह्मनंदन. ये रे नारायणा ते म्हणून, म्हणे प्रसाद हा जाण पै तुझा. पावन गेले गुरुराया, निवारिली जन्म मरणाची छाया. म्हणून वारंवार लागे पाया, भीती नाही भावार्था. स्तुती वादन करवेची जाण, वाचेसी पडिले दृढ मौन. न उगवता तृतीय दिन, नेला उद्धरोनी ब्रह्मलोका. समग्र जन आश्चर्य करती, नारायणाचे चरणी लागती. धन्य धन्य श्री गुरुमूर्ती, याता याती निवारिले. ऐसे हे गोदान प्रकरण, विशद केले श्रोतिया लागून. न लागता तृतीय दिन, नेला उद्धरुनो विप्रकुमार. म्हणून या मळमासी जाण, अगत्य घडे गोपूजन वरदान. त्याही वरी संत सेवा पूर्ण, न लागे आन साधन पै. श्री गुरुचरणी परम विश्वास, तयाचा चुके गर्भवास. पुढती न लागेची सायास, जन्मपंक्तीस भोगणे. प्रत्यक्ष देखिया नयनी, विप्रकुमार गेला उद्धरोनी. अक्षयी परब्रह्म भुवनी, नवे हानी कालत्रयी. म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ निवेदिला तुम्हा ते समग्र. येथे धरुनिया शुद्ध भावार्थ, आचरावे सतत व्रत हे. ऐसा हा प्रथम श्लोक भला, त्यावरी कथा भाग वर्णिला. जे आचरती गोदानाला, तरी ब्रह्मलोकी तयाला वास घडे. जितुके रोम गौतमीवरी, तितुका निवास कल्पवरी. पापक्षालन निर्धारी, तात्कालिके जाणपा. विप्रकुमारे पुण्य केले, परी जन्मांतरीचे पाप गेले. तक्र विक्रये जाते खुंटलेले, गुरुसेवे फळले भाग्य त्याणे. म्हणून या भाविक जन, सद्गुरुती जावे अनन्य शरण. गर्भवास चुके जेणे, न लागे साधन आणिक काही. स्वस्ती श्री मलमहात्म्य ग्रंथ, पद्मपुराण आणि स्कंद. पुराणांत संमत घेऊनी मनोहर सूत. 23 तमोध्याय संपूर्ण.